नमस्कार, तर स्वागत आहे तुमच्या आपल्या माहेरच्या घरामध्ये. म्हणजेच माझं माहेर आहे जाचकवाडी आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझं हे घर पाडलं आणि इथे नवीन कन्स्ट्रक्शन होतं आहे, म्हणजे आमचं नवीन घर येत आहे. तर आमच्या तिघी बहिणींचं आम्ही तिघी बहिणी बांधतो, पण हे माझ्या मम्मी पप्पांचं घर आहे. चला तर तुम्हाला कुठपर्यंत काम आलं आहे. सगळे म्हणत होते की कुठपर्यंत काम आलं आहे, आम्हाला दाखव दाखव दाखव. आता बऱ्यापैकी नाही, डायरेक्ट 90 to 100% पूर्ण इथे चेंज झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते काय काय चेंज झालं आहे, कुठपर्यंत कन्स्ट्रक्शन आलं आहे. तर हा आपला ओटा होता जो की आता आपण घरासाठी पुढे घेतलेला आहे आणि हा आपला ओटा असणार आहे. तर हे असं पूर्ण बंद होणार आहे, पण इकडे थोडंसं काम चालू आहे त्याच्यामुळे हे असं दिसतंय. तर हा आपला इथून असणार आहे एंट्री, जे की आपला जो मेन गेट म्हणता येईल किंवा आपला मेन दरवाजा. तर हा आहे आणि इकडे पूर्व बाजू आहे, इकडे पश्चिम बाजू आहे. तर छान असं इथे दरवाजा येणार आहे आणि इकडे आम्हाला छोटासा ओटा असणार आहे. तर बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन होत आलं आहे. हे बघा, माहिती आहे फक्त आणि फक्त 8 दिवसामध्ये हे एवढं काम होऊन तयार आहे. म्हणजे खालचा बेस होऊन, त्यानंतरनं त्याच्यावरचा PCC होऊन आणि ह्या भिंती, म्हणजे बऱ्यापैकी काम आणि तिथपर्यंत हे पूर्ण काम फक्त आणि फक्त 8 दिवसात तयार झालं आहे. खरं सांगते आम्हाला कॉन्ट्रॅक्टर छान भेटला आणि म्हणून हे काम पटापट होत आहे. कारण की तुम्हाला पण माहिती आहे कामं असल्यावर किती हळूहळू कामं होतात. कधी कामावर येतात, कधी येत नाही आणि जवळजवळ वर्षभर नाही म्हटलं तर 6 महिने काम कुठे नाही तर चालतं. तर आम्हाला खूप छान कॉन्ट्रॅक्टर भेटला आहे. आमचं काम खूप छान असं पटापट चाललं आहे आणि एवढं काम उभं राहिलेलं आहे. खूप दिवसांचं चाललं होतं की तुम्हाला दाखवेल. तर हा आमचा हॉल असणार आहे. आता तुम्ही बऱ्यापैकी कन्फ्यूज होऊ शकता. मी तुम्हाला परत एकदा लास्टला जेव्हा घर फायनल होईल त्यावेळेस होम टूर देणारच आहे, पण तुम्हाला दाखवते की कुठपर्यंत काम आलं आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त आतुरता असते एवढं माझ्या मम्मी पप्पांचं घर पाडलं आहे, मग आता ते कुठपर्यंत आलं. तर इथपर्यंत आलं आहे. हा आमचा मोठा असा हॉल. त्यानंतर इकडे किचनमध्ये यायचं आहे. किचनमध्ये आल्यानंतर हे असं छान किचन सगळं कन्स्ट्रक्शनमध्ये आहे. तुम्ही कन्फ्यूज होणार आहे मला माहिती आहे. आणि इकडे हे बाथरूम असणार आहे आंघोळीसाठी, टॉयलेटसाठी. तर इकडे टॉयलेट, इकडे बाथरूम. तर असं आहे आणि गावचं आणि हे आमचं थोडंसं स्टोरेजसाठी वगैरे होईल हे. तर इकडे आहे पूर्व दिशा. तर इकडे किचनमधनं इकडे यायचं आणि हा असणार आहे आमचा पोर्च. तर इकडे आम्ही असं उभं राहणार किंवा इकडे असं बाहेरचं सगळं सीन दिसणार. कुठं चालला? तर हा आम्हाला इकडे सगळं बाहेरचा सीन दिसणार. तर असं आहे, इथपर्यंत कन्स्ट्रक्शन आलं आहे. तर आता माझी मोठी दिदी येऊन गेली, त्यानंतरनं मी आली आहे आणि माझ्यानंतरनं येणार आहे नेहा. तर आम्ही असं तिघीजणी आलटून पालटून, कारण एकाला कोणालाही सुट्ट्या नाही आहे त्याच्यामुळे आम्ही आलटून पालटून येतो आहे. सगळ्यात पहिली दिदी येऊन गेली, त्यानंतरनं वा कसली हवा येते बघा. त्यानंतरनं मी आली आहे, आता नेहा आहे. तर असं चाललं आहे आमचं. तर छान असं आमचं घर तयार होत आहे. तर तुम्ही सगळेजण एवढे छान शुभेच्छा देता, एवढे छान छान कमेंट्स करतात, म्हणून खूप छान वाटतं. आणि असं वाटतं हे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे शक्य झालं आहे. कारण तुम्ही माझ्या घराला एवढं प्रेम दिलं. सुरुवातीचे जे आपलं पडकं घर होतं, पडकं नाही म्हणणार, छान होतं. आमचा जो महाल होता त्याला एवढं सगळं प्रेम दिलं आणि कदाचित त्यामुळेच आम्ही हा डिसिजन घेतला की आपण नवीन घर इथे बांधूयात. तर तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट माझ्यासोबत असाच राहू द्या. खूप सगळं प्रेम द्या आणि ह्या घराला खूप सगळे आशीर्वाद द्या. थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण एवढं छान सपोर्ट करताय आणि आपलं घर कसं वाटतंय कमेंटमध्ये एकदा नक्कीच सांगा. अगोदरचं घर छान होतं की हे घर छान आहे, हेच तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय. आणि जे नवीन ब्लॉग आहे ते अपडेट राहत असणार, जे नवीन ब्लॉग येणार ते सुद्धा तुमच्यापर्यंत येणारच आहे. सो या व्हिडिओला खूप जास्त लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला पुढची व्हिडिओ बघायला भेटतील आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बाय बाय.